भाजपनं राष्ट्रीय पातळीवर संघटनेत आणि डिजिटल त्यांच्या टीममध्ये मोठे फेरबदल केलेले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या IT सेलमध्ये, सोशल मीडिया सेलमध्ये मोठा बदल केला गेलेला आहे. गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून जे भाजपच्या सोशल मीडियाची कमान सांभाळत होते ते अमित मालवीय आता त्यांना पक्षानं हटवलेला आहे. त्यांच्याऐवजी आता दीपक म्हस्के यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. भाजपमध्ये नेमकं काय घडतंय, कुणाला पदावरून हटवलेलं आहे, कुणाच्या नियुक्त्या झालेल्या आहे, सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. अमित मालवीय 2015 मध्ये अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली त्यांची नियुक्ती झाली होती. तेव्हापासून अमित मालवीय हे सोशल मीडियावर भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जात होते. सोशल मीडियावरचे भाजपचे कॅम्पेन असतील, विरोधकांचा समाचार घेणं असतील, वेगवेगळे ट्रेंड फॉलो करणं असतील, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. 2020 मध्ये त्यांची भाजपच्या पश्चिम बंगाल सहप्रभारी म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. या भूमिकेमुळे तृणमूल काँग्रेस विरुद्धच्या पक्षाच्या डिजिटल आणि राजकीय मोहिमेत ते केंद्रस्थानी राहिले होते. भाजपनं त्यांना आता पक्षाच्या IT सेल किंवा सोशल मीडिया सेल प्रमुख पदावरून हटवलेलं आहे. सोशल मीडियावर विशेषतः Xवर त्यांचे 8,50,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. राजकीय चर्चांमध्ये अमित मालवीय हे नेहमी आघाडीवर असायचे. भाजपच्या डिजिटल कॅम्पेनमध्ये त्यांची जी भूमिका असायची त्यावरून विरोधकांच्या ते टार्गेटवर सुद्धा असायचे. चुकीची माहिती पसरवणं आणि ऑनलाईन राजकीय नरेटिव्ह तयार करणं यासारख्या आरोपांमुळे त्यांच्यावर टीका सुद्धा व्हायची. दीपक म्हस्के आता हे IT सेलचे नवे प्रमुख असणार आहेत. छत्तीसगडचे ते आहेत. सोशल मीडिया प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हस्के यांनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून, कृषी व फलोत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून, निवडणूक डेटा विश्लेषक म्हणून काम केलेले आहे. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात कंपन्यांमध्ये आणि छत्तीसगड सरकारमध्ये सुद्धा वरिष्ठ पदं भूषवलेली आहेत. दीपक म्हस्के यांच्या सोबतच सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून 4 जणांची नियुक्ती झालेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून प्रीती गांधी आहेत, दिल्लीतून शिवानंद द्विवेदी, उत्तराखंडमधून आलोक भट्ट आणि हरियाणातून अरुण यादव ही नावं असणार आहेत. तसंच अनिल बलुनी हे भाजपचे माध्यम संयोजक म्हणून कारभार सांभाळणार आहेत. पक्षानं हा निर्णय घेतल्यानंतर अमित मालवीय यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी जी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे त्यात ते म्हणालेत की आपल्याला 11 वर्षांच्या या काळात पक्षातून जो पाठिंबा मिळाला त्याबद्दल आपण पक्षाचे आभारी आहोत. गेल्या दशकात प्रत्येकासोबत जवळून काम करण्याचं भाग्य मला लाभलं. मला याची खात्री आहे की आता दीपक म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली भाजपची डिजिटल आघाडी नवनवीन टप्पे गाठेल. या शब्दात त्यांनी IT सेलच्या नव्या प्रमुखांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. दुसरीकडे पक्षात ज्या नव्या नियुक्त्या झाल्या त्यामध्ये महाराष्ट्राचे भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देव कुमार यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी असणार आहे. भाजपच्या संघटनात्मक रचनेत राष्ट्रीय सरचिटणीस हे पद फार महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे विनोद तावडे, स्मृती इराणी आणि देव यांच्याकडे देण्यात आलेली ही जबाबदारी पक्षाच्या राष्ट्रीय संघटनात्मक कामकाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाची मानली जाणार आहे. विशेषतः महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांचा राष्ट्रीय संघटनेतील प्रभाव यामुळे आता दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून यापूर्वी सुद्धा कार्यरत होते आणि नव्या या निर्णयांमध्ये, नव्या नियुक्त्यांमध्ये सुद्धा त्यांचं पद कायम ठेवण्यात आलेलं आहे. नव्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये काही नेत्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव तसंच विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. या माध्यमातून पक्षाची राष्ट्रीय संघटनात्मक टीम नव्यानं मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. एकूणच गेल्या काही काळात देशभरात निर्माण झालेलं वातावरण, विद्यार्थ्यांचं आंदोलन, डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून एकत्र झालेले विरोधक आणि भाजपमधील अंतर्गत घडामोडी या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर हे बदल हे फार महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपचे हे सगळे नवे चेहरे आपली जबाबदारी कशी पार पाडतात, सोशल मीडिया भाजपचं यापुढे कसं काम करणार आहे हे आता दीपक म्हस्के यांच्यावर अवलंबून असणार आहे. त्यांच्यावर आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय, याचे राजकीय अर्थ काय असू शकतात, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.